आणि तुम्ही बघू शकता सिंपलचा लुक आहे. पावडर जाम लावलेली आहे मी आज. घामच खूप येतोय. क्लायमेटचं काही खरं नाही. हा माझा आहे आउटफिट जो आजचा घातलाय. सिंपल आहे. तर चला आता व्लॉग कंटिन्यू ठेवा, शेवटपर्यंत बघा. तर फायनली मी रेडी होऊन निघालो आम्ही दवाखान्यात जाण्यासाठी. तर मी पप्पा मम्मी आणि नवरोबा आम्ही निघालो तिघं जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाता जाता इथे शूट करून घेतलं. खूप पाऊस येत होता आणि आज बघा लकली आम्हाला इथे जास्त ट्रॅफिक नाही मिळाली. हायवेला पोचल्यानंतर क्लायमेट खूप सुपर्ब वाटत होता. पोचलो हॉस्पिटलला. इथे बघा माझा क्वीटचा डॉगीसुद्धा होता आणि डॉगीज तर मला प्रचंड आवडतात कारण तुम्हाला माहिती आहे की मी डॉग लवर आहे. इथे मम्मीला नेहमीप्रमाणे स्ट्रेचरवर म्हणजे व्हीलचेअरवर बसवताना कायम पाऊस येतो. आय डोंट नो वाय. सासूबाईंना पाऊस आवडत नाही आणि त्यांच्याच अंगावरती जास्त पाऊस येतो. आणि इथे बघा आम्ही वेट करत होतो. मम्मी तिथे बसली होती. ॲज युजल मी आणि विपुल मम्मीची वाट बघत होतो. मस्त आमची पलीकडची गाडी पावसात भिजत होती. खूप छान वाटत होती. आणि ही जेनू आमची गाडी नाही, आमची सुद्धा नाही म्हणता येणार, ही आमच्या काकांची गाडी आहे. ते खूप म्हणजे खूप हेल्पफुल नेचरचे आहेत. कायम सगळ्यांसाठी उभे राहतात. मग आम्ही तिथून निघालो आणि गेलो नाश्ता करण्यासाठी म्हणजे चहाच्या टायमासाठी. चहा पियायचं होतं सासऱ्यांना प्रचंड. त्यांना आणि मला तळप लागली होती. तर मस्तपैकी आम्ही तिथे चहा पिला एकीकडे थांबून आणि मस्तपैकी स्नॅक्स एन्जॉय केलं. स्नॅक्समध्ये घेतलं होतं समोसा पाव. बऱ्याच दिवसांनी गरमागरम समोसा पाव आणि चहा. अक्षरशः कॉलेजची आठवण आली त्यावेळेला. कॉलेजच्या वेळेस काही वेगळंच होतं. मस्त फ्रेंड सर्कल आणि मस्तपैकी बंक केल्यानंतर ॲज युजल चहा किंवा असं समोसा वगैरे काहीतरी आपण एन्जॉय करायचो. आपले जुने दिवस आपल्याला आठवणी येतात. त्याच्यानंतर तिथनं आम्ही निघालो, घरी पोचले. फायनली आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यावर दिसलं की हे पार्सल अराईव्ह झालं होतं, जे की फ्लिपकार्टमधलं आलेलं आहे. छोटंसं पार्सल आहे. तर आपण ह्याला आता अनबॉक्सिंग करूया. सो ह्याला अनबॉक्सिंग केलं मी. सो आता तुम्हाला दाखवते की मी काय ऑर्डर केलं होतं. तर तुम्हाला नक्कीच हे आवडेल प्रोडक्ट जे मी मागवलेलं आहे ते. तर दाखवते तुम्हाला. तर मी ऑर्डर केलं होतं हे कॉम्पॅक्ट आय शॅडो. खूप अफोर्डेबल रेटमध्ये आहे. तुम्ही अफोर्ड नक्कीच करू शकता. ह्याच्यामध्ये शेड्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते शेड्स तुम्ही घेऊ शकतात. ह्याचं लुक बघा किती प्रिटी आहे. आणि हे मला जे आय शॅडोज आहेत हे माझ्या स्किन टोनला जे यूज होतील त्याप्रमाणे मी ऑर्डर केलेलं आहे. सो तुम्हाला तुमच्या स्किन टोन प्रमाणे जे आय शॅडोज घ्यायचे असतील जे तुम्हाला रिक्वायर्ड आहेत तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. हे मला मिळालेलं आहे 198 रुपीजमध्ये मिळालं आहे आय शॅडो. आणि ग्लॅम 21 नावाचं ब्रँड आहे. हे खूप चांगलं आहे. मी तर ह्याच्या आधी सुद्धा एक यूज केलं होतं. मला वाटतं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणूनच मी तुम्हाला दाखवते. ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्हाला हवं असेल तर नक्कीच परचेस करा. आणि आता काहीच वेळानंतर आता मी जाणार आहे देवळात कारण शनिवार आहे. सो हनुमानजीच्या देवळात जायचं आहे मला. तर भेटू आपण देवळामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चला द 5 काउंटमध्ये भेटूया देवळामध्ये. 1 2 3 4. संध्याकाळचे 6 वाजता मी आणि विपुल निघालो शनी मंदिरात जाण्यासाठी दर्शनासाठी. तर इकडे आहे आमचा बाहेरचा व्ह्यू जो की खूपच छान होता पावसामुळे. आणि निघालो. पुन्हा एकदा ट्रॅफिक मिळाली आणि पोहोचलो शनी मंदिरला. शनी मंदिरात गेल्यावरती काही वेगळंच हे होतं. आणि आमच्या इथे असा व्ह्यू असतो संध्याकाळच्या वेळेला. मस्त हे झेंड्याच्या तिरंगाच्या लाईटी खूप छान वाटतं. आणि क्लायमेटमुळे प्रचंड थंड वातावरण होतं. तर पोचलो देवळात, दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मी आणि विपुल निघालो. येताना वाटेला आम्ही फिश बघणार होतो पण फिश एवढे महाग की बाबा नको रे बाबा, त्यापेक्षा चिकन खाल्लेलं परवडेल. तर गाईस तुम्ही कायम बोलत असतील काय हे नेहमी चिकन चिकन. हो बघा मला परवडतं आम्हाला म्हणून आम्ही खातो. त्याच्यानंतर इथे बघा घरी आल्यानंतर सुरू केली स्वयंपाकाची तयारी. एकीकडे भात ठेवला, तांदूळ घेतले, भात लावला. त्याच्यानंतर तुमच्याशी गप्पा मारता मारता असा काही जणू दिवस आजचा होता. आजचा दिवस ट्रॅव्हल जास्त झालं गाईस. त्याच्यानंतर घरी येऊन स्वयंपाक, त्याच्यानंतर कपडे धुणं, हे सगळ्या गोष्टी करून मग मी स्वयंपाकाची तयारी केली. येताना वाटेला कोथिंबीर, चिकन, टमॅटो घेऊन आले मी सोबत. त्याच्यानंतर भाजीचं इथे शूट
शूट करता नाही आलं मला, कारण पाऊस होता त्यामुळे. आणि घरी पोचल्यानंतर मी बघा मस्त फ्रेश कोथिंबीर मिळाली. मला खूप छान वाटतं जेव्हा फ्रेश कोथिंबीर भेटते तेव्हा. तर इथे कोथिंबीर मिळाली. तर सगळ्यात आधी कसं पावसाच्या ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर सगळ्यात आधी मी एका पातेल्यात घेऊन धुवून घेतली. आणि कोथिंबीर धुवून घेतली सगळ्यात आधी. कोथिंबीर धुवून झाल्यानंतर आता मी आज काय रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही, कारण तुम्ही मग मला म्हणताय काय तुम्ही नेहमी रेसिपीज दाखवत असता, ती पण काय तर फक्त चिकनची. आज तुम्हाला चिकन दाखवणार नाही, तर तुम्ही बोलाल एकच बनवते म्हणून नाही दाखवत. आजचा मिनी ब्लॉग नाही, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशीच काही छान ब्लॉगसाठी बाय.